आता बातमी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची, कारण सोन्याने जो उच्चांक गाठला होता त्या किमतीत तब्बल 10% घट झालेली आहे। सोनं हे विक्रमी उच्चांकावरून 1000 रुपयांवर आलंय। जागतिक बाजारात देखील सोन्याचे भाव घसरले। ग्लोबल ट्रेड वॉरमध्ये घट आणि सुरक्षित मालमत्तेच्या मागणीत घट या दोन कारणांमुळे सोन्याच्या किमतीत ही घसरण झाली आहे। बाजारातील तज्ञांच्या माहितीनुसार सोन्याचे भाव आता आणखी घसरणार असल्याचंही कळतंय। त्यामुळे आता ज्यांना सोनं खरेदी करायचंय त्यांच्यासाठी निश्चितच ही आनंदाची बाब म्हणावी लागेल। राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये इतिहासामधील सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। तर ही घसरण झाल्यामुळे आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची गर्दीच्या गर्दी पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा, ग्राहकांना आज सकाळपासून सराफांच्या दुकानांच्या बाहेर आणि सराफांच्या दुकानांच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर मोदी साहेबांच्या माध्यमातून या 24 कॅरेटच्या सोन्यावरती, 22 कॅरेटच्या सोन्यावरती, 18 कॅरेटच्या सोन्यावरती आणि 14 कॅरेटच्या सोन्यावरती एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे 24 कॅरेट पासून ते 14 कॅरेटच्या सोन्यापर्यंत सर्व प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होतच आहे। जर तुम्हाला लग्न कार्यासाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल, तुम्हाला स्वतःसाठी सोनं खरेदी करायचं असेल, तुम्हाला भेटवस्तू म्हणून सोनं द्यायचं असेल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरणार आहे। कारण मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव तेजीने वाढत आलेले आहेत। 2025 सालामध्ये सोन्याने उच्चांकी दर गाठलेला होता। या 2026 सालामधील जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा सोन्याने उच्चांकी दर गाठलेला होता। परंतु ग्राहकांनो, आजपासून 24 कॅरेट पासून ते 14 कॅरेटच्या सोन्यापर्यंत सर्व प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळत आहे। त्यामुळे आज सकाळपासून सर्व सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। परंतु ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची आहे ते ग्राहक आता डोक्याला हात लावून बसलेले आहेत। कारण परत एकदा चांदीने सोन्यासारखा उच्चांकी दर गाठलेला आहे। चांदी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। अजून चांदीचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर प्रत्येक किलो चांदीचा भाव पुढच्या 2 महिन्यांमध्ये किंवा पुढच्या 2 दिवसांमध्ये काय असेल, आजचा प्रत्येक किलोचा चांदीचा भाव काय आहे याविषयी सुद्धा माहिती देतच आहे। त्यामुळे हा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पहा। बघा, जास्त वेळ न घालवता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। आता बघा, ग्राहकांना सोन्याची दाबून टाकलेली माहिती समोर यायला सुरुवात झालेली आहे। अखेर सोन्याचं काळं सत्य समोर आलेलं आहे। अखेर सोन्याने आता पलटी मारायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा, ग्राहकांना भरपूर दिवसांपासून सोन्याचे दर वाढत चाललेले होते। सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विक्रमी वाढ सुद्धा पाहायला मिळत होते। परंतु अचानक सोन्याने आता पलटी मारायला सुरुवात केलेली आहे। सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला सुद्धा मिळत आहे। जर तुम्हाला 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 कॅरेटच्या सोन्यांपैकी कोणत्या जरी कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरणार आहे। तुमचं आता सोने खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे। परंतु ज्यांना चांदी खरेदी करायची असेल तर त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही, ते आता डोक्याला हात लावून बसणार आहेत। बघा, ग्राहकांनो, एकंदरीत पाहायला गेला तर चांदीमध्ये किती हजार रुपयांची वाढ झालेली आहे, त्यासोबत सोन्याचे भाव जे घसरलेले आहेत, तर या सोन्याच्या भावामध्ये किती हजार रुपयांनी घसरण झालेले आहे। तुम्ही आज सोनं खरेदी करावं की नाही याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो, जेणेकरून ग्राहकांना तुमचा तोटा होणार नाही, तुमचा 100% फायदा सुद्धा होऊन जाणार आहे। बघा, ग्राहकांनो, एकंदरीत विचार करायला गेला तर जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणारे व्यापारी असतील, जे वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक आहेत, त्यांच्या माध्यमातून मागच्या 2 दिवसांपूर्वीच अंदाज वर्तवण्यात आलेला होता आणि त्यांचा अंदाज आजपासून खरा ठरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, मागच्या 2 दिवसांपूर्वी वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी, सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अभ्यासकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अंदाज वर्तवलेले होते। सोन्याचे भाव तेजीने वाढत होते, त्यामुळे आता तेजीने घसरतील असा त्यांचा अंदाज होता। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आज सकाळी सोन्याचे भाव पडले, दुपारी थोडेफार पडले आणि आता या ठिकाणी
ठिकाणी पाहायला गेलं तर रात्रीच्या पासून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पडत आहेत. उद्या आणि परवा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याच्या भावामध्ये घसरण होईल अशी माहिती मिळत आहे. तर एकंदरीत पाहायला गेला तर आज सकाळी किती हजार रुपयांनी सोन्याचे भाव पडलेले होते, दुपारी किती हजार रुपयांनी पडले आणि आता सध्याच्या स्थितीला सोन्याचे भाव किती हजार रुपयांवरती आलेले आहेत. एकंदरीत जर तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल, तुम्हाला सोनं खरेदी करून ठेवायचं असेल, स्वतःसाठी जर सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी ही शेवटची सुवर्ण संधी ठरणार आहे. अन्यथा जर तुम्ही सध्याच्या स्थितीला जर तुम्ही याकडे लक्ष दिलं नाही आणि सोन्याचे भाव जर तुम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले दिसले तर परत तुमच्या खिशाला कात्री लागू शकते. त्यामुळे वेळेवरती निर्णय घ्यायचा आहे. अचूक निर्णय घेतला तर फायदा होईल, परंतु जर तुम्ही निर्णयच घेतला नाही आणि फक्त विचार करत बसला की सोनं डायरेक्ट 20,000 30,000 40,000 रुपये येईल तर या ठिकाणी तुमचा तोटा होऊ शकतो. या ठिकाणी तुम्हाला एकंदरीत अंदाज परफेक्ट सांगत आहे, कारण हा अंदाज अनुभवी सराफांनी वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकाने दिलेला आहे आणि त्यांचा अंदाज कधीच चुकीचा ठरत नाही. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याच्या तयारीत असाल, विचारात असाल तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर सोने खरेदी करायला जाऊ शकता, अन्यथा तुमच्या खिशाला कात्री लागून तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होऊ शकतो. जर वाटत असेल की आपला तोटा होऊ नये, आपलं नुकसान होऊ नये तर हा व्हिडिओ सविस्तर पहा. आता बघा ग्राहकांनो, एकंदरीत विचार करायला गेला तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे या ठिकाणी पूर्ण देशाचे निर्णय घेत असतात. म्हणजेच या ठिकाणी जर अमेरिका असेल, युरोप असेल, चीन असेल, ब्राझील असेल तर अशा देशांमध्ये जे पण काही यांचे डील असतात तर हे डील भारताचे पंतप्रधान मोदी साहेब करत असतात. तर मोदी साहेबांच्या एका निर्णयामुळे आता राज्यातील आणि संपूर्ण देशामधील सोने खरेदी करणारे, चांदी खरेदी करणारे ग्राहक या ठिकाणी आता खुश होताना पाहायला मिळत आहे. मोदी साहेबांचा सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांच्या माध्यमातून कौतुक करण्यात येत आहे. मोदी साहेबांनी सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतल्याचं या ठिकाणी आता बोललं जात आहे. मोदी साहेबांचं सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक केलं जात आहे. तर मोदी साहेबांनी एकंदरीत कोणता निर्णय घेतलेला आहे, या निर्णयाचा थेट परिणाम सोन्यावरती कशा पद्धतीने होत आहे, तुमच्या खिशाला कात्री लागू नये यासाठी काय केलं पाहिजे, तुम्ही सोनं कधी खरेदी केलं पाहिजे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो. जर तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल, सोन्याची खरेदी करण्याच्या विचारात असाल तर सविस्तर व्हिडिओ पहा. सविस्तर व्हिडिओ पाहिला तर या ठिकाणी तुमचा 100 आणि 101% फायदा होणार आहे. तर बघा ग्राहकांनो, एकंदरीत आता आपण 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्याचे भाव बघून घेऊयात. त्यासोबत अर्धा किलो, 1 किलो, प्रति 1 किलो चांदीचा भाव आज काय आहे, उद्या काय असेल, परवा दिवशी काय असेल. म्हणजेच एकंदरीत पाहायला गेला तर या पुढच्या महिन्यामध्ये आणि या चालू महिन्यामध्ये सोन्याचा भाव, चांदीचा भाव कशा पद्धतीने राहू शकतो, सोनं कधी खरेदी केलं पाहिजे, कोणत्या तारखेला सोनं खरेदी केलं तर फायदा होईल, कोणत्या तारखेला चांदी खरेदी केली तर फायदा होईल, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. हा माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊन तुमचा तोटा होऊ शकतो. जर वाटत असेल की आपला तोटा होऊ नये, नुकसान होऊ नये तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं पाहत चला. आता बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मागच्या वेळेस काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून जीएसटीचे स्लॅब कमी करण्यात आलेले होते. अगोदर 28% जीएसटी होता, तर तो जीएसटी 18% आणण्यात आलेला होता. 18% जीएसटी हा 12% आणण्यात आलेला होता. 12% जीएसटी 5% आणण्यात आलेला होता. म्हणजेच एकंदरीत पाहायला गेलं तर भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. तो निर्णय सुद्धा नवीन वर्षापासून लागू झालेला होता. एकंदरीत पाहायला गेला तर मोदी साहेब सर्वसामान्यांचा विचार करत आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागू नये, त्यांचं महिन्याचं बजेट कोलमडू नये, त्यांच्या खिशाला मोठा तोटा होऊ नये, त्यासाठी मोदी साहेब मोठमोठे आणि आनंदाचे आणि सामान्य नागरिकांच्या हितांचे निर्णय घेत आहेत. त्यामुळे मोदी साहेबांचं सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक होत असल्याची बातमी फिरत आहे. मोदी साहेबांचा जय जयकार असो अशा बातम्या सुद्धा फिरत आहेत. एकंदरीत मोदी साहेबांनी असा काय निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयाचा सोन्यावरती असा काय परिणाम झालेला आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. सोनं कधी खरेदी केलं पाहिजे, कधी मोडलं पाहिजे. यासोबतच ग्राहकांना जे रॉकेटच्या स्पीडने वाढणारं सोनं रॉकेटच्या स्पीडने आता घसरत आहे, ते कशामुळे घसरत आहेत, अजून सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण होईल, किती दिवस ही घसरण सुरू राहील, चांदीचे भाव जे वाढत आहे तर त्याच्यामध्ये अजून किती वाढ होईल, चांदी अजून किती रॉकेटचा स्पीड धारण करेल, त्याविषयी सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्याविषयी माहिती देतो. परंतु जर तुम्हाला वाटत असेल आपली फसवणूक होऊ नये, आपल्याला 24 कॅरेटचं शुद्ध सोनं मिळालं पाहिजे, 24 कॅरेटचे पैसे मोजले तर 24 कॅरेटचं सोनं, 22 कॅरेटचे पैसे मोजले तर 22 कॅरेटचं सोनं, 18 कॅरेटचे पैसे मोजले तर 18 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेट
कॅरेट सोन्याचे पैसे मोजले तर 14 कॅरेटचं सोनं मिळालं पाहिजे. जर तुम्हाला एकंदरीत असं वाटत असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून 24 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं, 22 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं, 18 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं आहे याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे ही माहिती आवर्जून काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे. जे ग्राहक लक्षात घेतील, जे ग्राहक या निर्णयाप्रमाणे आपला निर्णय बदलतील त्या ग्राहकांचा 100 आणि 101% फायदा होईल. परंतु जे ग्राहक याकडे दुर्लक्ष करतील, टाळाटाळ करतील, व्हिडिओ अर्धवट पाहतील त्यांचा तोटा होणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खिशाला कात्री लागू नये, आपल्याला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळालं पाहिजे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आता बघा ग्राहकांनो, एकंदरीत आपण सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत त्याची प्रमुख कारणे सांगत आहे. जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी ही कारणे जाणून घेणं महत्त्वाची ठरत आहेत. बघा, जर तुम्हाला या ठिकाणी सोना चांदीचे भाव कशामुळे वाढत असतात, कशामुळे घसरत असतात हे जर कळलं तर तुमचा फायदा होईल. तुमचा निर्णय घेताना या ठिकाणी तुम्हाला विचार करण्याची गरज भासणार नाही. तर एकंदरीत पाहायला गेला तर सोन्या चांदीचे भाव तेजीने मागच्या काही दिवसांपासून वाढत होते. 2025 सालामध्ये सोन्याने उच्चांकी दर गाठलेला होता. जर विचार करायला गेलं तर दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीपूजन होता. त्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 24 कॅरेटचा 1 तोळा सोनं सरासरी 1,35,000 रुपयांच्या आसपास होता. 22 कॅरेटचं सोनं सुद्धा मागच्या दिवाळीला मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं. म्हणजेच एकंदरीत पाहायला गेला तर 2025 हे सोन्यासाठी अत्यंत महत्त्वाचं वर्ष ठरलं. या 2025 सालामध्ये सरासरी सोनं 45 ते 50,000 रुपयांच्या पटीने वाढलेलं पाहायला मिळालेलं आहे. सोन्यामध्ये सर्वात मोठी वाढ या 2025 सालामध्ये झालेली आहे. त्याच पद्धतीने या 2026 सालामध्ये जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोनं वाढलेलं होतं. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोन्याच्या भावामध्ये आता परत एकदा घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे. तर ही घसरण कशामुळे होत आहे याची कारणे काय काय आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो. जर तुम्हाला कारणे कळले तर तुम्ही सोने खरेदी करण्याचा निर्णय अचूक पद्धतीने घेऊ शकता. सोने खरेदी करताना तुमचा निर्णय चुकणार नाही, तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही, तुमचं बजेट कोलमडणार नाही. बघा, राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी आपल्या मुलींचे लग्न कार्य करायचे आहेत. यासोबत भरपूर अशा महिला आहेत, पुरुष आहेत की त्यांना सोनं या ठिकाणी गळ्यामध्ये घालायचं असतं, हातामध्ये असेल, अंगठी असेल, यासोबत पायामध्ये काही वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी सोनं परिधान करत असतो. त्यामुळे सोनं खरेदी करण्याची इच्छा प्रत्येक पुरुषाला आणि प्रत्येक महिलेला असते. परंतु सोन्याने तेजी वाढलेली होती, सोन्याचा उच्चांकी दर मोठा झालेला होता. त्यामुळे सोने खरेदी करण्याकडे सर्वसामान्य नागरिक याकडे कल देत नव्हते. परंतु भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय आणि या ठिकाणी हा निर्णय घेतल्यामुळे सोन्या चांदीच्या भावामध्ये या ठिकाणी आता घसरण पाहायला मिळत आहे. तरी घसरण किती हजार रुपयांची झालेली आहे, अजून किती हजार रुपयांची होऊ शकते, तुम्ही सोनं कधी खरेदी केलं पाहिजे, आजचे ताजे भाव काय आहेत याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो. ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद सुद्धा करायचं नाही. तर बघा ग्राहकांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट हे 4 प्रकारचे कॅरेटचे सोने संपूर्ण बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळते. याच पद्धतीने आपल्याला चांदी सुद्धा बाजारामध्ये पाहायला मिळत असते. बघा ग्राहकांना, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 24 कॅरेटचं सोनं हे 99.99% शुद्ध असतं. 22 कॅरेटचं सोनं 91% शुद्ध असतं, उर्वरित त्याच्यामध्ये धातूंचा वापर असतो. 18 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेटचं सोनं याच्यामध्ये कमी सोनं आणि धातूंचा जास्त वापर केला जात असतो, याच्यामध्ये जास्तचा वापर केला जात असतो. एकंदरीत पाहायला गेलं तर आता सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं परवडणार आहे. त्यांच्या खिशाला कसल्याही प्रकारची कात्री लागणार नाही, त्यांचं कसल्याही प्रकारचं बजेट सुद्धा कोलमडणार नाही. तर एकंदरीत हे बजेट का कोलमडणार नाही, त्यांच्या खिशाला का कात्री लागणार नाही, तर त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. आणि आपण आजचे ताजे सोन्या चांदीचे भाव सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुढचे 2 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. जर हे 2 मिनिटं या ठिकाणी वेळ काढून व्हिडिओ पाहिला तर तुमचा 100 आणि 101% फायदा होणार आहे. आता बघा ग्राहकांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील या ठिकाणी भरपूर ग्राहकांना सोने आणि चांदी भरपूर दिवसांपासून खरेदी करायचे होते. परंतु सोन्याचे आणि चांदीचे दर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत होता. सोन्याने आणि चांदीने मोठ्या प्रमाणामध्ये उच्चांकी दर गाठलेला होता. परंतु अखेर
एकंदरीत सोन्या चांदीची घसरण या ठिकाणी आता सुरू झालेली आहे. सोन्याच्या भावामध्ये चांदीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण होत आहे. त्यामुळे राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोने खरेदी करणाऱ्या आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना आता खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळत आहे. तर एकंदरीत आपण या सोन्याचे भाव कशामुळे घसरत असतात त्याविषयी माहिती देत आहे. बघा ग्राहकांनो, पहिलं मुख्य कारण म्हणजे ज्यावेळेस या ठिकाणी मागणी जास्त असते आणि पुरवठा कमी असतो, म्हणजेच या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खाणी सापडत असतात. जर या खाणींमध्ये जास्त प्रमाणामध्ये सोनं सापडलं तर या ठिकाणी 100% ते सोनं कमी असतं, सोन्याचे भाव घसरत असतात. जसं उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर एखाद्या शेतकरी बांधवांनी जास्त प्रमाणामध्ये मिरची जर बाजारात आणली, सरासरी एका बाजाराला 50 किलो मिरची पुरेशी असते, परंतु त्या जर शेतकरी बांधवांनी 100 ते 200 किलो मिरची बाजारामध्ये आणली तर त्या मिरचीचे भाव 100% पडत असतात. म्हणजेच मोठ्या प्रमाणामध्ये मिरचीचा पुरवठा होत असतो, त्यामुळे घेणाऱ्यांची संख्या कमी असते आणि या शेतकरी बांधवांनी आणलेल्या मिरचीची या ठिकाणी संख्या जास्तच आहे ना, 100%. 100 आणि 200 किलो इतकी मिरची खपतच नाही, तर या ठिकाणी 100% ग्राहकांना फायदा होत असतो. त्याच पद्धतीने ज्यावेळेस या खाण्यांमध्ये मोठं सोनं जास्त सोनं सापडतं त्यावेळेस सोन्याचे भाव थोडेफार घसरत असतात. त्याच पद्धतीने ग्राहक ज्यावेळेस सोन्याचे या ठिकाणी खरेदी करण्याकडे कल दाखवत नाहीत त्यावेळेस सुद्धा सोन्याची घसरण होत असते. म्हणजेच उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर बघा, ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते त्यावेळेस भाव वाढत असतात, परंतु मागणीच नसल्यानंतर त्या वस्तूचे भाव पण वाढत नसतात. याच पद्धतीने अमेरिकेचा डॉलर बघा, अमेरिकेचा डॉलर जर मजबूत झाला तर सोन्याचे भाव 100% वाढत असतात. सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर डॉलर हा मजबूत नाही, त्यामुळे या ठिकाणी भाव घसरत आहेत. आता ही झाली मुख्य काही महत्त्वाची कारणे. तर एकंदरीत बघा, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,60,000 रुपये प्रति तोळा. 22 कॅरेट सोन्याचा भाव आज सरासरी 1,46,000 रुपये. 18 कॅरेट 14 कॅरेट सोन्याचे भाव सुद्धा 1,00,000 रुपयांच्या आसपास आलेले आहेत. प्रति 1 किलो चांदीचा भाव सरासरी 3,20,000 रुपयांच्या पुढे गेलेला आहे. बघा, काही शास्त्रज्ञांच्या मते चांदी सरासरी अजून एका वर्षामध्ये 4,00,000 रुपयांचा टप्पा पूर्ण करेल. सोनं सुद्धा परत 2 लाखांचा टप्पा पूर्ण करेल अशी माहिती मिळत आहे. परंतु आज सोन्याच्या भावामध्ये सरासरी 3,500 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे, त्यामुळे ग्राहक खुश झालेले आहेत. बघा, या ठिकाणी जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही अगोदर आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यानंतर सोनं चांदी खरेदी करायला सुरुवात करा. बघा, महत्त्वपूर्ण अशी माहिती होते, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा.